4 आणि 5 शंका समाधान. सव्वा तरंग पुढे 7 वारी झाल्यानंतर हो 6 आणि 7. ख्याती प्रकरण कशा करता सांगितलं? ख्याती प्रकरण श्रीगुरूंनी विवर्तवाद सांगितल्यावर शिष्य म्हटला, जसा सर्प या रज्जूच्या ठिकाणी भासतो, प्रतीतिकाली भासतो, पण तो जसा विवर्त आहे, आद्यस्थ आहे, तसं ब्रह्मावरती जगत आद्यस्थ आहे. आणि त्याच्यावर शंका घेताना तो शिष्य म्हटला, मला सर्पाचा दृष्टांतच अगोदर कळलेला नाही. म्हणजे प्रत्येकाचं मत त्या सर्पदृष्टांताविषयी वेगवेगळं आहे. भासतं नसून भासतं म्हणून मुद्दा बंद आहे. 2 याच्याकरता विवर्तवादात एक आहे आत्माचा आनंद रूप कसा आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न कसा आहे, मोक्षाकरता आहे ना, दुःखाकालात राहीस का अभाव आहे आत्मस्वरूप. याच्याकरता आपल्याला ख्याती वाढली. नसून भासते काय वाटते, नसून भासतं समजलं ना. गुरुजीने सांगितलं आत्माच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप. त्याने प्रश्न केला, आत्मा आनंद रूप आहे, आम्हाला विषयाचा आनंद काढला. त्याच्याकरता सगळी प्रक्रिया आहे. बरं आला भासतो कसा ख्यातीवाद. दुःख असून भासते का नसून भासते? बरं आनंद रूप आता कशी सांगितली? बाकीच्यांना सांगत जाणार. आत्माचा आनंद रूप आहे, विषयामध्ये आनंद नाही, हे कसं सांगितलं म्हटलं? शिष्याने शंका केली की गुरु महाराज आपण म्हणता की तुझा आत्माचा आनंद रूप आहे. तर शिष्य म्हणला की मला याविषयी शंका वाटते, कारण आम्ही विषय भोगतो आणि विषय भोगल्यानंतर विषयातून आम्हाला आनंद प्राप्त झाल्यासारखा वाटतो. मग विषयातून आनंद मिळत असता आपण आत्माच आनंद रूप आहे असे कसे म्हणता? मग त्याच्यावरती विवेचन करताना बरोबर आहे, सांगा. त्याच्यावरती विवेचन करताना श्री गुरु म्हणतात, करंट लागतोय, सांगे करंट लागतोय. त्यावर श्री गुरु म्हणले की जीवाला आत्मा आनंद रूप आहे याचं ज्ञान नाही. जीवाला वाटतं की विषयातच आनंद आहे. ज्याप्रमाणे आपण दृष्टांत दिला होता की ते कुत्र एखादं हाड चघळत असतं आणि हाड चघळता त्याच्या दाढेतून रक्त येतं आणि त्याला वाटतं हे रक्त दाढेतूनच येत, आपलं हाडातूनच येतं या, पण मुळात ते रक्त येत असतं त्याच्या दाढेतून, पण त्याला वाटतं की हाडातून येतंय. त्याप्रमाणे विषयातून जो आनंद मिळत असतो तो मुळात तो आनंद ब्रह्माचाच असतो, आत्म्याचाच असतो, पण जीवाला वाटतं की हा आनंद विषयाचा आहे, म्हणून जीव भ्रमाने विषयाचाच आनंद मानून बसतो. प्रक्रिया सांगा ना की प्रक्रिया सांगितली पाहिजे. शिष्याच्या शंकेचं निरसन करताना श्री गुरु म्हणले, जर विषयातच आनंद असता तर एक विषय भोगल्यानंतर दुसरा विषय प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या विषयातून देखील आनंद मिळतो आणि पहिल्या विषयातला आनंद कमी होतो. आणि शिवाय सुषुप्तीमध्ये कोणताही विषय नसताना तेथे आनंद असतो. तर त्यामुळे हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. प्रक्रिया राहिली ना कोणतं सांगा. प्रक्रिया सांगितली पाहिजे. इच्छित विषय प्राप्त झाल्यानंतर त्या विषयामध्ये बुद्धी स्थिर होते आणि आपल्याला आत्मानंदाचं भान होत नाही. होत बुद्धी काय होते? पहिले बुद्धी कशी होती?
प्रारंभी बुद्धी कशी होते, कोणी केली होती? विषयाने. विषयाने वृत्ती काय केली? हे पहा, विषयाची प्राप्ती नसले, विषयाची इच्छा झाली ना मग चंचल झाली. पुढे विषयाची काय झाली? आता वृत्ती काय झाली? स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये काय पडते? प्रतिबिंब पडते. आहे ना, तो आत्मा दुःख रूप आहे का आनंद रूप आहे का? आणि आपल्याला काय वाटते? युगपत होत असते हे सगळं. आणि आपल्याला विषयापासूनच काय झाला? आनंद झाला. एरवी तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? असं. मग त्याच्याकरता ते दृष्टांत कुत्र्याचा कोणाचाही म्हणावं नाही. कुत्र्याला असं वाटते हे जे रक्त आहे हे रक्त कुठलं आहे? दुसऱ्या कुत्र्याच्या हाडातलं आहे. पण ते रक्त कुणाच्या हाडातलं आहे याच्यात. तैसा हृदयामध्ये मी असतो असं अशा उपपत्तीला पाहिजे. एक उपपत्ती लावली ना, जर विषयाचाच आनंद आहे कशात? मग विषयाचा आनंद आहे कशात? नाही बा, विषयाचाच आनंद आहे असं जर वाटलं तर पहिल्या विषयापासून आनंद होतो. पुढे दुसरा विषय प्राप्त झाला तर पहिल्या विषयापासून काय होत नाही? आनंद होतो. जरा खमक पिठलं वाढलं तर काय वाटते? आनंद वाटते, आहे का नाही? आणि श्रीखंडाला म्हणजे आता पिठल्यात आनंद राहतो का? यावरून काय सिद्धांत झाला? विषयाचाच आनंद आहे असं जर मानलं तर केव्हाही आपल्याला काय झाला पाहिजे? मग केव्हाही आनंद होत असतो का? साखर कधी खाल्ली केव्हाही खाल्ली तरी कशी लागते ती? म्हणजे गोडी हे साखरेचं काय आहे? तसा विषय हे आनंदाचं स्वरूप आहे. तर केव्हाही त्या विषयापासून काय झाला पाहिजे? केव्हाही होत असते का? प्रथम क्षणी जो आनंद होतो तो द्वितीय क्षणी सिद्धांत काय निघाला? मग विषयामध्ये काय नाही, मग कोणामध्ये आनंद आहे? असं आणखी मला काय दृष्टांत दिलाय का? आणखी दृष्टांत कोणता आहे? एखादा पुत्र दूरदेशी असेल आणि तो प्रथमच क्षणी मातेस भेटण्याकरिता आला तर जो पहिल्या क्षणी आनंद होतो तो आनंद दुसऱ्या क्षणी नाही, किंवा पहिल्या दिवशी जो आनंद आहे तो दुसऱ्या दिवशी नाही. म्हणजे हळूहळू त्या विषयातील आनंद. मग तो आनंद कोणाचा होता? मुलाचा होता का आत्म्याचा होता? आहे का? आत्म्याचा शंका निवृत्त झाल्या पाहिजे ना सर्व. आणखी दुसरी तिसरी युक्ती, योग याला समाधीमध्ये आणि आम्हाला जो नित्य अनुभव आहे तो सुषुप्ती, यामध्ये विषय नसताही आनंद होतो. तो निर्विषय आनंद आहे. त्या ठिकाणी तर विषय नाहीत, मग आनंद होतो. जर विषयातच आनंद असेल तर सुषुप्ती आणि समाधीमध्ये आनंद व्हायला नको, पण आनंद होतो. या अर्थी विषयात आनंद नाही. सुषुप्तीमध्ये आनंद होतो तो कोणाचा आहे? आत्म्याचा. कशावरून? विषय नाही. विषय नाही पण काय आहे? यावरून आनंद आहे. विषयाचं काय नाही. कोणाचं स्वरूप आहे? ज्ञानामध्ये. दुसरा प्रश्न, अरे एक भाग झाला ना, दोन भाग आहे ना मोक्षाचे, सकल लोकांची. सकल लोकांची निवृत्ती याच्याकरता कोणते दृष्टांत आहे? मग ख्याती प्रकार आहे. दोरी वाढते असून साप भासतो का नसून भासतो? याच्याकरता ख्यात्या किती सांगितल्या आहे? हे उत्तर आहे का बरोबर? असख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती,
मग असत्ख्याती कोणाची आहे? शून्यवादी माध्यमिक मताचा शून्यवाद. मग असत्ख्यातीवाद्याचं मत कसं आहे? सांगा की कोणी सांगा असत्ख्यातीवाद्याचं मत. प्रपंचामधल्या गोष्टी असत्य आहेत आणि त्या एक पूर्ण शून्यच सत्य आहे. सर्व पदार्थ असत्य आहे आणि शून्यच सत्य आहे असं असं मतवाद्यांची ख्याती आहे. बरोबर आहे की. सांगा की असत्ख्यातीवाद्याचं मत. असत ख्यातीवादी जो माध्यमिक मताचा शून्यवादी बौद्ध आहे तो म्हणतो की रज्जूवर भासलेला सर्प हाच असत नाही तर जगातील जेवढे काही पदार्थ प्रतीतीला येतात रज्जूसहित सर्वच असत आहे. म्हणजे अधिष्ठानही असत आहे, आध्यस्थ पदार्थही असत आहे. कोणता वाद आला? कोणता वाद आला? शून्यवाद. जसं की वंध्यापुत्र हा अत्यंत असत आहे त्याप्रमाणे रज्जू ही अत्यंत असत आहे, जगही अत्यंत असत आहे, त्यामुळे सर्पही असत आहे. ज्याप्रमाणे आणि असत जे आहे ते परब्रह्म आहे, असत जे आहे तेच परमतत्व आहे आणि तेच जसं की असत परमतत्व हेच जगाच्या रूपाने प्रतीतीला येतं तसाच अत्यंत असत असणारा रज्जू सर्परूपाने प्रतीतीला येतो. सर्पाच्या रूपाने काय येतं प्रतीतीला आहे का नाही? असत तत्व आणि ते जगाच्या रूपाने किंवा सर्पाच्या रूपाने काय येतं ते आपलं खंडन करायचं आहे. कोणाप्रमाणे? वंद्याप्रमाणे. आता खंडन त्याचं आत्मख्यातीवादी याचं खंडन करताना सांगतात जसा अत्यंत असत असणारा वंद्यापुत्र प्रतीतीलाच येत नाही, जे प्रतीतीला ज्याची कधीच प्रतीती येत नाही त्याला असत म्हणतात. आणि वंध्यापुत्र जसा असत आहे आणि प्रतीतीलाही येत नाही परंतु जगताला वंध्यापुत्राप्रमाणे असत म्हटलं तर त्याची प्रतीती येऊ नाही म्हणून प्रतीती येते म्हणून त्याला असं अत्यंत असत म्हणता येत नाही. म्हणजे वंद्यापुत्राची काय आली पाहिजे? प्रतीती आली पाहिजे. येते का प्रतीती? नाही. प्रतीती आली तर वंध्यापुत्र वंद्या त्याच्या आईला वंद्या म्हणता येईल का? मग वंद्यापुत्राची तुमच्या म्हणण्याप्रमाणे असताची जर प्रवृत्ती काय येते प्रतीत येते तर वंद्यापुत्राची काय आली पाहिजे? प्रतीती आली येते का? मग तुमचा ख्यातीवादी मत कसं आहे? अच्छा, आता दुसरा ख्यातीवादी आत्मख्याती योगाचार. सांगा कोणी चुकलं तर चुकलं, चांगलं प्रकार आहे. बरं आहे ना? आत्मख्यातीवाला असा म्हणतो की हे जे काही पदार्थ दिसतात मग रज्जू असो सर्प असो या सर्वांचा आकार बुद्धीच धरते आणि बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे असं आत्मख्यातीवादी म्हणतो. विज्ञान हेच काय आहे? आत्मा आहे. बरोबर आहे ना? त्याच्यात आलंय विज्ञानधारा, प्रवृत्ती विज्ञानधारा असे सारखे काय आहे. बऱ्याच खंडन कसं केलं? नाही त्यांचा धारा आहे ना त्यांचा आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे का क्षणिक स्वरूपाचा आहे? क्षणिक. पहिल्या क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणी प्रतीती, तिसऱ्या क्षणी अशी धारा काय असते चालू असते. मग तुमचा आत्मा जर क्षणिक आहे तर क्षणभरच सर्व भागतो का? नाही. किती वाचतो? अधिष्ठान ज्ञान. मग तुमचं ख्यातिमत काय नाही? सर्व किती वाचायला पाहिजे? काय काय विज्ञानात सर्पाचा काय करतोय? भासतो किती वेळपर्यंत? क्षणभर भासतो ना. एका क्षणात पहिला आत्मा पहिला सर्प काय होतो? उत्पन्न होतो. किती वेळ जगतो? नंतर दुसरा, नंतर धारा काय असते? त्याचं आयुष्य किती आहे? मग क्षणभरच सर्प दिसतो का दीर्घकाल?
मग तुमचं मत काय नाही. मग कोणती ख्याती सांगा की अन्यथा ख्याती कशी आहे. दोरीवरती वाचणारा सर्प अन्यथा ख्यातीवादी त्याची प्रतीती कशी लावतात. सर्प कुठे आहे मुळामध्ये, तिकडे वारुळात. आणि वारुळातला सर्प कुठे वाचतो, कशामुळे आहे का. त्याचं खंडन कसं केलं मग. अन्यथा ख्यातीवादी दोन न्यायाची ही जी ख्याती आहे ती अन्यथा ख्याती आहे. त्यात प्राच्य न्यायिक आणि नव्य न्यायिक असे दोन प्रकार आहेत. प्राच्य न्यायिक हे महर्षी गौतमांचे आहे. त्यानुसार सर्पाची प्रतीतीचं आत्मख्यातीवाद्याचं खंडन करताना त्यांनी सांगितलं, जर विज्ञानच क्षणिक असणारं विज्ञान सर्पाचा आकार धरीत असेल तर बहुतकाल प्रतीती येते, ती येऊ नये. आणि विज्ञानच जर आत्मा असेल तर प्रत्यभिज्ञा होऊ नये. म्हणून आत्मख्यातीवाद्यांचं खंडन केलं. आणि हा प्राचीन नायक असं सांगतो की सर्पाचा होणारा, रज्जूवर होणारा जो भ्रम आहे त्याची प्रतीती ही वनस्थ असणारं वारुळ आणि त्या वारुळस्थ असणारा सर्प, तो सर्प नेत्रदोषामुळे सन्मुख असणाऱ्या रज्जूवरती भासतो, दिसतो. परंतु त्याचंच खंडन करताना त्याचेच जे नव्य नायक आहेत ते चिंतामण आणि त्याचे 10 पुत्र हे नव्य नायकांनी नवीन मत न्यायामध्ये मांडलेलं आहे. ते असे म्हणतात की वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूवर दिसत नाही, हा ज्ञानाध्यास न होता तर सन्मुख असणारी जी रज्जू आहे ती रज्जूच सर्परूपाने भासते, असं खंडन नव्यांनी प्राच्याचं केलं. सर्पच का दिसा वारुळाचा वृक्षवल्ल का दिसत नाही. खंडन नेत्रदोषाने सामर्थ्य घटते. आणि नेत्रदोषामुळे सामर्थ्य वाढते का घटते, आहे का नाही. काय बिंदू झाला तर डोळ्याचं सामर्थ्य काय होते, त्याला डोळ्याला होतं ना, त्याचं ऑपरेशन का मोतीबिंदू म्हणतात त्याला. मोती म्हणजे मोती नव्हे. आम्ही केलं ना, दोन्ही डोळ्याचं केलं ना, डोळे जावर जावर दिसते. ते ऑपरेशन केल्यानंतर काय होते, स्पष्ट दिसते. काचबिंदू, मोतीबिंदू असे. मला आता म्हणतो दोष असूनही सुद्धा दूरचा पदार्थ कुठं दिसतो, आहे काय. माझा दूरचा रानामध्ये सर्प काय जवळ आहे का, एक महिलावर आहे, आणि तिथलं काय दिसतंय ना. मोतीबिंदू करायचं कामच नाही तुमचं. नंतर प्राच्य झाल्या नव्याने आहे, त्यांचं मत कसं आहे. अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होत नसून ते म्हणतात अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं. म्हणजे रज्जू सन्मुख आहे आणि रज्जू न भासता, रज्जू न प्रतीत होता, रज्जू सर्परूपाने प्रतीत होते. तिथला सर्प भासत नाही, कुठला वारुळस्थ भासत नसून मग सन्मुख रज्जू सर्परूपाने भासते. सर्परूपाने काय होते, भासते. कोणाचं म्हणजे नव्य न्याय. त्याचं खंडन कसं दिलं. याचं खंडन देताना अख्यातीवादी म्हणतात, अरे जर मोहरी असेल तर ती पर्वत रूपाने भासणार नाही. म्हणजे जसं ज्ञेय असतं तसंच ज्ञान होतं. जसं ज्ञेय असेल तसंच काय होते. नाही तर ज्ञेय आहे रज्जू आणि कोणत्या रूपाने भासते. माझं सगळ्यात दोऱ्या फेकून द्यावं. तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, कोणीतरी आंबे घेण्याकरता की काही दुकानावर गेला, मग त्याने आंबे वगैरे घेतले, काही 500 रुपयाचे म्हणा किंवा काहीतरी. पैसे द्यायला लागला 5 रुपये, 5 रुपयाची नोट. आंबे किती रुपयाचे घेतले, 500 रुपयाचे. आणि त्याचा हे किती रुपयाचा देतो तो, म्हणला तो 500 रुपये झाले ना आणि 5च रुपये देतात. म्हणलं तुम्ही विचारता कर वाचला आहे का, अन्यथा ख्याती वाटली का. म्हणलं ते अन्यथा ख्यातीमध्ये सांगितलं आहे, ऐक लक्षात. किती रुपयाचे म्हणायचे, 5 रुपयाची नोट
किती रुपयाची म्हणायची ती? तो आंबे देईल का थोपडा देईल? जसं ज्ञेय असेल तसं काय होतंय, हे खंडन आहे तसं. पुढे तिसरं खंडन कोणी केलेलं आहे? त्याचं मत काय आहे? अख्याती ही सांख्य व प्रभाकर यांची अख्याती आहे. अख्यातीवादी असं म्हणतात की ज्यावेळेस रज्जूवर होणारा सर्पभ्रम आहे, तो सर्पभ्रम ज्यावेळेस मंद अंधकारामध्ये प्रमात्याची नेत्र इंद्रियाद्वारा ज्यावेळेस वृत्ती रज्जूपर्यंत जाते, म्हणजे वस्तू पदार्थापर्यंत जाते, त्यावेळेस मंद अंधकारादी दोषामुळे त्या रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान न होता इदम रूपाने, म्हणजे हे काहीतरी पडलेलं आहे असं सामान्य ज्ञान होतं. परंतु ते इदम रूपाने झालेलं सामान्य ज्ञान हे प्रत्यक्ष असतं आणि त्याच क्षणी स्मृतिज्ञान, पूर्वी पाहिलेल्या सर्पाची स्मृती होते आणि स्मृतिज्ञान आणि त्या रज्जूचं रज्जूरूपाने न झालेलं, म्हणजेच हे काहीतरी पडलेलं आहे असं इदम रूपाने झालेलं सामान्य ज्ञान ते मात्र प्रत्यक्ष आहे. आणि स्मृतिज्ञान हे एकाच वेळी एकत्र होतात आणि प्रमाता त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष हे दोष असल्यामुळे प्रत्यक्ष सामान्य ज्ञान आणि स्मृतीचं ज्ञान याचा विवेक त्या प्रमात्याला होत नाही आणि दोन्ही ज्ञाने एकाच वेळी वृत्तीला एकत्र भासतात. त्यामुळे रज्जूच्या ठिकाणी सर्प भासतं. सर्प भासतं. एक स्मृती ज्ञान आणि एक प्रत्यक्ष ज्ञान. स्मृती ज्ञान कोणाचं? सर्पाचं. काय का नाही? मग दोन ज्ञान वृत्तीला एकाच वेळेला दोन ज्ञान होत असते का एकच होत असते? आणि आता इथं काय सांगतो, वृत्तीला किती होते? वृत्तीला एक होत आहे, आपलं एकच ज्ञान होत आहे. आपली वृत्ती आहे ज्या वेळेला आपल्याला हे तुमचं ज्ञान होतं तर इतरच होत नसतं. एकाच वेळेला दोन ज्ञान होत नसते. नाही तर मग एकाच वेळेला दोन ज्ञान झाले असते तर फार चांगलं झालं असतं. एकाच कानाने एकाचं कीर्तन ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने जमते का? मग एकाच वेळेला काय होत असते? एकच ज्ञान होत असते. दोन ज्ञान होऊ शकत नाही, आहे का नाही? असं खंडन आहे अख्यातीवादाचा. नाही लक्षात मिळेल. म्हणलं त्याच्यात मध्यंतरी फरक काय केला पाहिजे? मानला पाहिजे. एक ज्ञान जाऊन दुसरं होते. त्याच्याकरता कोणता दृष्टांत दिला? गुलाबाच्या पाकळ्याचा. आपल्याला कळत नाही, सुई सरळ गेली असं वाटते, पण प्रत्येक पाकळीचा छिद्र केल्याशिवाय ती पुढे घेऊ शकेल. म्हणून वृत्तीला एकाच वेळेला दोन ज्ञान होताना किती होतात? मग हे कोणाचं खंडन आहे? अख्यातीवाद्याचं. पुढे सत्ख्यातीवादी. सत्ख्यातीवादी अख्यातीवाद्याचं खंडन करताना म्हणतात की स्मृतीतला पदार्थ हा सन्मुख नसतो आणि जर एकाच वेळी सर्पवंशामध्ये स्मृतिज्ञान आणि रज्जुवंशामध्ये सामान्य प्रत्यक्ष असं म्हणता येत नाही, कारण वृत्तीला एकाच वेळी दोन ज्ञान होत नाही. वृत्ती ही एका वेळी एकाच विषयाला विषय करत असते. जसं की शतावधानी माणूस किंवा 100 असणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या यांना टोचलेली जी सोय आहे, त्या सोयीने जरी छिद्र केलं तरी ते युगपत झाल्यासारखं वाटतं, परंतु एक एक पाकळीमध्ये अल्पकाळ हा मानावाच लागतो. दुसरं की अनुभव. ज्यावेळेस सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेस विचारल्याच्या नंतर ज्याने सर्पभ्रम पाहिले आहे तो असं म्हणत नाही की रज्जूवर मला सर्पाची स्मृती झाली. तो म्हणतो मी सर्प हा प्रत्यक्ष पाहिला. आणि स्मृतीतला पदार्थ स्मरण झाल्याच्या नंतर भयकंपादी होत नाही किंवा पलायनादी व्यवहार होत नाही. जसं की पूर्वी जर वाघ पाहिला असेल तर आता त्याची स्मृती झाली तर तो घरामध्ये पळत नाही. बरोबर आहे. हे अख्यातीवाद्याचं काय झालं? पण आता तुझं त्याला सांगायचं तर तुझं मत सांग की. खंडन झाल्यानंतर स्वतःचं मत सांगता आलं पाहिजे. अरे बा, एखाद्या माणसानं म्हटलं 7 आणि 7 13 होते किती, म्हटलं चुकीचं आहे. मग
मग बरोबर मत काय केलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे ना. मग आख्यातिवाद्याचं खंडन बरोबर, सत्ख्यातिवाद्याचं मत सांगा ना. सत्ख्याती ही रामानुजा मताचे जे अनुयायी आहेत त्यांची आहे. सत्ख्यातीवादी असे म्हणतात की जगामध्ये जे काही पदार्थ प्रतीतीला येतात ते सर्व पंचकृत पंचमहाभूतांचं कार्य आहे. आणि रज्जू काय, तोही पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि सर्प काय, तोही पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. जसं रज्जूच्या ठिकाणी पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांचे पंचकृत मिलित झाल्याच्या नंतर, हे पंचमहाभूत एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्या पंचीकरणाने जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व जगतामध्ये आहेत. म्हणजे जरी सर्प असेल तरी सर्पामध्ये पंचमहाभूतांच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि जरी रज्जू असेल तरी त्याच्यामध्ये पंचमहाभूतांच्या व्यतिरिक्त काय नाही. जसं की शुक्तीवर भासलेलं रजत, शुक्तीमध्ये जसे पंचकृत पंचमहाभूताचं ते कार्य आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पंचमहाभूतांचे आणि सर्पही किंवा रजतही पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. म्हणजेच रज्जूच्या किंवा रजताच्या शुक्तीच्या ठिकाणी रजताचे काय आहेत, अवयव आहेत. कारण रजतसुद्धा पंचकृत पंचमहाभूतांचं कार्य आहे. आणि ज्यावेळेस रज्जूवर किंवा शुक्तीवर सर्पाचा किंवा रजताचा भ्रम होतो त्यावेळेस त्या रज्जूमध्येच असणारे जे पंचकृत पंचमहाभूतांनी युक्त असलेले सर्पाचे अवयव त्यांचा विकार त्या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि सत्य सर्पाचीच त्या रज्जूमध्ये असलेल्या पंचमहाभूतांच्या अवयवाची याद्वारे सत्य सर्पाचीच प्रतीती होते. बरोबर आहे. जसं आपल्याला शुक्तीमध्ये रजताचा काय येतो, अनुभव येतो, ती शुक्ती पंचमहाभूताचं कार्य असल्यामुळे जसे शुक्तीचे अवयव आहे तसे रजताचे सुद्धा काय आहे. म्हणजे रजत उत्पन्न होते ते भ्रम नसून काय आहे, सत्य. मग त्याचं खंडन असं, मग जर शुक्ती जर जाळली तर रजत जळत असते का? शुक्तीमध्ये काय आहे, रजत आहे ना. मग शुक्ती आपण जाळली मग रजत काय झालं पाहिजे, हाताळलं पाहिजे. रजत जर आहे तर ते काही जळत नाही. मग त्या शुक्तीमध्ये रजताचा त्रैकालिक काय आहे काय. म्हणून खंडन आहे कशाचं, सत्ख्यातीवाद्याचं काय आहे, खंडन आहे बा. पुन्हा एक कल्पना करा, सत्ख्यातीवाद्याच्या मताने अध्यस्त भासलेला पदार्थ जर सत्य असं जर मानलं तर जमिनीवर मृगजळाचं काय दिसते, पाणी दिसते ना. खरोखरच पाणी आहे असं जर मानलं तर जमीन काय झाली पाहिजे, जमीन ओली होते का. यावरून तुमचं मत काय नाही, बरोबर नाही आहे का. एखादा कल्पना करा, एखादा गुंजा आहे, गुंजा सगळं लाल कापसावर ठेवलेलं आहे. लांब बाणाऱ्या माणसाला काय दिसतंय, अग्नी दिसते. अग्नी जर खरा आहे तर बघ कापूस काय झाला पाहिजे, कापूस जसाच आहे. यावरून सत्ख्याती मत काय नाही. आता व्याख्याती शेवटची कोणती आहे, मग सांगा की अनिर्वचनीय ख्यातीचं मत. नाही सर, हे पहा, भासलेल्या सर्पाला सुतही म्हणता येत नाही. आणखी काय म्हणता येत नाही, असंच का म्हणता येत नाही, सत काय म्हणता येत नाही आहे का नाही. दोरीवर ते सर्प प्रतीतीला येतो म्हणून त्याला असंच म्हणता येत. पदार्थ असल्याशिवाय त्याची प्रतीती होऊ शकत. दोरीचं ज्ञान झालं की काय होतं, म्हणून काय म्हणता येत नाही. मग स्वतः सद असत आणि विलक्षण म्हणजे भ्रम. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासत असलं दुःख, ते दुःख सत नसून काय असंच आहे. म्हणून ते अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय होते, कशाची दुःख
म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काढत राहील नाही. भागते याची वाट काय आली. अनिरुद्ध. अधिष्ठान ज्ञान आणि अध्यात्म पदार्थाची काय निवृत्ती. ख्याती प्रकरण काय झालं समजलं. हे फार महत्वाचं आहे का. नीट समजलं तर बरं आहे, नाही खरं काय नीट समजलं तर काय नाही तर आपली एखादी येडी बाई बरं का आपल्या यजमानाला सांगणं बरं दादा म्हणते पुढे एक भाग झाला, दुसरा भाग कोणता आहे शब्दाच्या रंगात. एक प्रश्न सुटला ना, आत्माचा आनंद रूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काढत राहील. पुढे काय काय म्हटलं ख्यातीची रीती. हा अनिर्वचनीय ख्यातीची रीती. तरी नाही होते थोडक्यात सांगितली ना. थोडक्यात. त्या सर्पाला काय म्हणता येत नाही. आधार कोण वगैरे या जसा सर्पाला आधार कोण आहे, रज्जू. तसा जगताला आधार कोण आहे, ब्रह्म. त्याचा द्रष्टा कोण आहे का. द्रष्टा कोण. एखादा मृदंग वाजत असला त्याचा द्रष्टा कोण आहे, वाजवणारा. गायन करणारा कोण आहे, तोच. ऐकणारा तोच. ऐकणारा. त्याप्रमाणे जिथं जड अधिष्ठान असते तिथं ऐकणारा दुसरा असावा. जिथं चेतन अधिष्ठान असते तिथं द्रष्टाची गरज नाही दुसरी. ख्याती प्रकरण काय झालं समज. पुढे परिणाम व विवर्तन. पुढे काय आहे म्हटलं. परिणाम व विवर्तन. तर सर्प आहे बघा. अभेदाविषयी जीव ब्रह्माचा अभेदाविषयी शंका. अद्वैता विषयी शंका. जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी कोणत्या शंका कोणत्या शंका 3 शंका केलेल्या आहे. हो. पहिली शंका कोणती आहे, जीव ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही. पंचक्लेश मी पुण्य पापाचा करता आहे. संसार मी पापाचा कोण आहे, संसार दुःखाचा भोगता आहे. भक्त आहे. मला जन्म मरण बंध निवृत्तीची आहे. काय गरज आहे. ब्रह्माला यातलं तिन्ही पैकी काही क्लेश आहे का ब्रह्माच्या ठिकाणी. नाही. ब्रह्मा काही पाप पुण्याचा करता आहे का. नाही. ब्रह्माला काही दुःख निवृत्त करायचं आहे का. नाही. दोन्ही धर्म समान आहे का विषम आहे. विषम. म्हणून अरे जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही आहे ना. त्याचं खंडन कसं केलेलं आहे बघा. हे झालं पूर्वपक्ष झाला. आणि जीव ब्रह्म केली सिद्धी कशी केली. नंतर ब्रह्माचे 4 प्रकार कुटस्थ हे ते करून बरोबर आहे ना. हे कुठं आकाशाचे 4 प्रकार उदाहरण पुन्हा शेवटी सांगितले. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य आहे का नाही. कुठंच चैतन्य म्हणजे अंतकरण उपाधीला ज्या चैतन्याला लागते त्याला ग्रंथ कुटस्थ. जीव चैतन्य अविद्या. तेच अविद्या बुद्धी किंवा अंतकरण. त्याच्यामध्ये पडलेला मग भास. हे मिळून काय होतं जीव चैतन्य. ईश्वर ईश्वर माया आणि मायेमध्ये पडलेल्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब मिळून ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्य पाहिजे. पुढे ब्रह्म चैतन्य सर्वत्र व्यापक जे आहे ते कोणतं चैतन्य. ब्रह्मचैतन्य. चैतन्यात भेद आहे का उपाधीत भेद उपाधी. सांगलं. मग त्याचं ऐक्य कसं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी असं 3 शंका केल्या होत्या की जीव हा संसार दुःखाचा भोगता आहे, करता आहे, त्याला बंधनिवृत्तीची गरज आहे, पण ब्रह्माच्या ठिकाणी काही नाही. दुसरा म्हटला होता की वेदामध्ये असं उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे की एका वृक्षावरती बुद्धिरूप वृक्षावरची 2 पक्षी बसलेले आहेत. एक कर्माचा कर्ता आहे आणि एक कर्माचा दाता म्हणजे प्रकाशक आहे. म्हणजे कर्माचा प्रकाशक जो आहे तो ब्रह्म आहे आणि कर्म करणारा जो आहे तो जीव आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये श्रुतीलाही सुद्धा भेद सांगायचा आहे. तिसरं म्हणजे तो म्हटला होता जर ब्रह्माचं आणि जीवाचं ऐक्य सांगितलं तर जीव हा उपासक आहे आणि ब्रह्म हे उपास्य आहे.
किंवा जीव हा कर्मकर्ता आहे आणि ईश्वर किंवा ब्रह्म हा कर्मफलदाता आहे. आणि मग जर उपास्यालाच उपासक समजलं तर उपास्य आणि उपासक एक जर झाले तर वेदामध्ये ज्या उपासना प्रतिपादक श्रुती आहेत त्या निरर्थक ठरतील किंवा कर्म फुकट जाते. आणि किंवा कर्मकर्ता म्हणजे जीव आणि कर्मफलदाता ईश्वर या दोघांमध्ये अभेद मांडला तर कर्ताच हा कर्मफलदाता होईल आणि मग कर्म करणाराही शिल्लक राहणार नाही. मग ज्या वेदामध्ये कर्माच्या प्रतिपादक श्रुती आहेत त्यांना विरोध येईल. यावरून जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेदच आहे, उपास्य उपासक भाव राहणार. उपास्य कोण? ईश्वर. उपासक कोण? जीव. आणि दोघांचा जरा भेद करत उपासना कोणी करायची यावरून सिद्धांत काय निघाला? भेदच आहे म्हणतो तो. म्हणजे जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. उत्तर श्रीगुरूंनी सांगितलं की ब्रह्म आणि ईश्वर यांच्यातील तुला फरक कळलेला नाही, त्यामुळे तुला अशी शंका आली. मग त्यांनी कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे आकाशाच्या दृष्टांताने स्वरूप त्यांचं सांगितलं. नंतर 4 प्रकार. नाही पण प्रकार ऐक्य कसं केलं? ऐक्य मग जे असणारे हे दुःख जे आहे किंवा संसार दुःखाचा भोगता करता हे कुटस्थ चैतन्य नसून जीवाचं स्वरूप काय आहे तर कुटस्थ चैतन्य अंतकरण जे किंवा बुद्धी, या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास याला जीव म्हणायचं. मग हे जे सुखदुःखादी धर्म आहेत हे अंतकरणाचे आहेत, ते साक्षी असणाऱ्या कुटस्थाचे अंतकरण धर्म नाहीत. आणि जे ब्रह्मचैतन्य आहे किंवा ईश्वर चैतन्य आहे त्या ईश्वराचा माया उपाधीमध्ये पडलेलं हे चैतन्य, ब्रह्मचैतन्याचं पडलेला आभास त्याला ईश्वर चैतन्य असे म्हणतात. मग त्या ठिकाणी मायेचा बाद आणि या ठिकाणी अंतकरणाचा बाद केला असता तर मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरणाने त्या ठिकाणी कुटस्थ जीवाच्या स्वरूपामध्ये असणारं कुटस्थ चैतन्य किंवा ईश्वराच्या स्वरूपामध्ये असलेलं ब्रह्मचैतन्य हे सुखदुःखादी धर्म हे कुटस्थाचे नसून हे अंतकरणाचे आहेत. आणि अंतकरणाच्या ठिकाणी त्या जीवाला मी करता मी भोगता अशी भावना होत असते आणि या भ्रमामुळेच तो स्वतःला करता भोगता समजत असतो. हे धर्म मात्र कुटस्थाच्या ठिकाणी नसतात. आणि कुटस्थ जसं ब्रह्म पंचक्लेश रहित आहे, 3 भेदाने रहित आहे, तसं कुटस्थ सुद्धा पंचक्लेश या 3 भेदांनी किंवा सुखदुःखादी करता भोगता या धर्मांनी रहित आहे. म्हणून कुटस्थाचं ब्रह्माशी होऊ शकतं. दुसरं असं शंका केली की एका बुद्धिरूपी वृक्षावर एक कर्मकर्ता आहे तो जीव आहे आणि एक कर्मफलदाता आहे तो ब्रह्म आहे किंवा ईश्वर आहे. परंतु त्याचं खंडन करताना श्रीगुरू म्हणतात एका वृक्षाच्या ठिकाणी तू जे एक कर्म करणारा जीव म्हणतो तर त्याचा अर्थ श्रुतीला तात्पर्य त्याच्यामध्ये नसून तर त्या बुद्धिरूपी वृक्षावर वृक्षरूपी जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये 2 पक्षी जे आहेत, एक कुटस्थ चैतन्य आहे आणि एक कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास असे 2 पक्षी आहेत. त्यापैकी करता भोगता जो चिदाभास स्वतःला समजतो त्यासाठी तो एक पक्षी आणि दुसरा जो कुटस्थ चैतन्य हे श्रुतीला सांगण्याचं प्रतिपादन आहे. आणि वास्तविक पाहिलं तर कर्म करणारा किंवा हा धर्म आहे हा चिदाभासामुळे अंतकरणात पडलेला जो कुटस्थाचा प्रतिबिंब आहे यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न करता भोगता ही भावना उत्पन्न होते. वास्तविक श्रुतीला कर्मफल भोगता त्या बुद्धिरूपीच्या ठिकाणी जीव आहे आणि कर्म देणारा ब्रह्म आहे म्हणून दोघांमध्ये भेद आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. ते जीवाचं स्वरूप त्या श्रुतीने सांगितले. त्याच्यामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपयोग केला. तत्वमसी महावाक्यामध्ये ऐका तेव्हा त्याच्यामध्ये तत्व आणि पुढे 2 तत् म्हणजे ईश्वर. लक्षामध्ये तत् म्हणजे कोण? ईश्वर. तम म्हणजे कोण? जीव. आता मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि पुढे अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब. त्या प्रतिबिंबामध्ये भेद नाही, अधिष्ठानात भेद नाही. कशात? अधिष्ठानामध्ये उपाधी. तेव्हा हे पहा ईश्वराचं पडलेलं प्रतिबिंब आहे
ते फल देणार आहे. काय देणार आहे? फल. फल देणार आहे. आभास आहे ना, ईश्वराचा आभास काय करतो? फल देतो. आणि जीवाचा आभास काय करतो? भोगतो. भोगतो. म्हणजे आभासामध्ये काय भेद भेद आहे. आहे. पण ईश्वराचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि जीवाचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. नाही का लक्षात? ईश्वराचे अधिष्ठान कोण आहे? मायेचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि अविद्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. माझा ब्रह्मचैतन्यात भेद आहे का? आभासात भेद आहे. आभासामध्ये आभास. ब्रह्मचैतन्यामध्ये काय भेद नाही. माझा एकाचा आभास काय आहे? भोगता. आणि एकाचा आभास काय? कर्मफलदाता. कर्मफल जाता. त्याच्यामध्ये काय आहे? भेद उपाय. भेद आहे. आणि स्वरूपाचा अधिष्ठानामध्ये काय नाही? भेद नाही. भेद नाही. आलं लक्षात? जर शंका केली होती तरी मग त्याला सांगितलं ना, जीवा काय होऊ शकत नाही, ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मग आता आपल्याला एकीकरण करायचं असेल तर आभासाचं एकीकरण करायचं आहे का अधिष्ठानाचं? अधिष्ठान दोघंच आहे. अधिष्ठान काय आहे? ब्रह्मरूप. मग जीव किम स्वरूप आहे? ब्रह्मरूपच आहे. पुढे मानलाच पाहिजे. माझा त्या प्रश्नाला मी ब्रह्मा हे ज्ञान कोणाला होतं? हा आभास. जीव स्वरूपामध्ये किती आहे? 3. एक अधिष्ठान चैतन्य कुठं? कुटस्थ चैतन्य. पुढे अविद्येमध्ये पडलेला आभास. 2 झाले गेले. एक कुटस्थ चैतन्य. 3. आणि पुन्हा कोण? अंतकरण आणि चिदाभास. अंतःकरण आणि आभास. आभास. 3 पैकी कोणाला ब्रह्माचं ज्ञान होते? कुटस्थला होते का ब्रह्माचं ज्ञान? नाही. का होत नाही? निराकार आहे, असंग आहे. तो असंग स्वरूपात आहे. त्याला कुठं ज्ञान होत असते का? आपला विचार सागर चालला आहे. खांबाला कुठं ज्ञान होतं? काय? कारण तो काय जड स्वरूप आहे. तसं चैतन्य असंग स्वरूप आहे. म्हणून कुटस्थला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही. पुढे कोण आहे आता? अंतःकरण आहे. जड स्वरूप आहे. हे काय? जड स्वरूप. खांबाला कुठं ज्ञान होत असते का? चेतनाला सुद्धा ज्ञान होत नाही. मग कोणाला होत नाही? कुटस्थलाही ज्ञान होत नाही. बुद्धीलाही काय होत नाही? ज्ञान होत नाही. मग कोणाला होते? आभासाला. आभासाला. मग आभासाला सुद्धा होणार नाही. कारण शंका आहे. कोणाला होणार नाही? आभासालाही होणार. आभासाला सुद्धा होणार नाही. खरंच झालं तर मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. मग काय ब्रह्म नाही का? मी ब्रह्म मीच कल्पना करा. एखादा मनुष्य नरेंद्र मोदी जवळ बसला. प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदी. असं त्या माणसाला काय होईल? नाही का? नरेंद्र मोदी साधा नसून काय आहे? पंतप्रधान असं ज्ञान शेजारी बसलेल्या माणसाला काय होईल. म्हणलं मीच कोण आहे? पंतप्रधान. असं ज्ञान होईल का? नाही. आहे का नाही? मग हे ज्ञान ब्रह्मज्ञान ठरेल. कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. मीच ब्रह्म आहे. मीच मुख्यमंत्री आहे. ज्ञान यथार्थ आहे का? ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञान आहे. तसं मी ब्रह्म आहे. आवाजाला ज्ञान यथार्थ नसून काय? अयथार्थ ब्रह्मज्ञान आहे. हा फार झाला तर कुठंच तर किम स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे हे असं आम्हाला मान्य आहे. पण मीच काय आहे? ब्रह्म. मग त्याच्याकरता आवाजाच्या किती 7 अवस्था. 7 अवस्था. कोणत्या 7 अवस्था आहे? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. लक्षणं विचारत नाही. घरी जाऊन पाठ करून टाकायचं. मग कोणत्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म हे ज्ञान होते? अपरोक्ष 5वी अवस्था आहे का? त्या अवस्थेमध्ये त्याला मी ब्रह्म असं काय होते? ज्ञान होतं. म्हणून त्याच्यामध्ये 7 अवस्थेमध्ये 2 हे अज्ञान रूप आहे. आहे का? तुमच्या त्याच्यावर त्याच्यात 3 अवस्था बंधाला कारणीभूत आहे.
दोन अवस्था मुक्तीचं साधन आहे. आणि शोकनाश आणि आनंदाबाबती ब्रह्माचं काय सांगितलं आहे. त्याच्यामध्ये अज्ञान, आवरण आणि विक्षेप बंधाला काय आहे? कारणीभूत आहे. आवरण कशाला म्हणतात, विक्षेप कशाला म्हणतात? विचारसागरामध्ये घरी गेल्यानंतर काय करायचं? बरं का, काही तुमच्या इकडे जबाबदारी आहे ना. अज्ञान कशाला म्हणतात? आत्मस्वरूपाचं ज्ञान. आपल्या स्वरूपाविषयी काही न कळणे असा जो व्यवहार होतो त्याला काय म्हणतात? पुढे विक्षेप, आवरण आवरण. आवरण सांगा ना. आपला हे ब्रह्म नाहीच असा जो निश्चय आहे त्याला काय म्हणतात? आवरण. त्याचे दोन प्रकार, सत्वपादक, अभानापादक. पुढे आनंदापादक. अभानापादक असत्वपादक. तीन आहे ना? दोन. तीन आहे. त्याच्यात आनंदापादक आवरण आहे, विचार सागरात आला नाही. हे बसा द्रुप, पुढे पुढे असत्वपाद. ज्ञान होऊन न देणे याला काय करायचं? त्याचं भान न होऊन देणे. अभानापादक आणि आनंदरूपाने आनंदापादक. विचार सागरात दोन असायचे. तिसरं नाही आलं. पुढे विक्षेप. हे जगात दिसते सगळं काय विक्षेपच आहे. जेवढा विवर्त आहे सगळा कसा आहे? विक्षेप. देहाच्या ठिकाणी असलेली बुद्धी, नाना प्रकारचे रोग, नाना प्रकारचं दुःख, याला काय म्हणतात? पुढे परोक्ष. ब्रह्म आहे असत्वपादक भान. आवरणाचं जे बात करतं ते ज्ञान किंवा त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. ब्रह्माच्या विषयी काय होतं? अज्ञान. आता शास्त्रावरून कोणता ज्ञान झाला? परोक्ष ज्ञान झालं. गुरुकडून किंवा शास्त्राकडून परोक्ष ज्ञान झालं. कोणतं? परोक्ष. आतापर्यंत नाहीचा निश्चय होता, आता काय झालं? आहे. पुढे अपरोक्ष ज्ञान. ते मी जरा अभानापादक आवरण केलं. ते ब्रह्मा दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे. मीच आहे. याला कोणता म्हणायचा? अपरोक्ष. आणि पुढे मग शोकनाश होतो सगळं. हे ज्ञान झालं म्हणजे ज्ञान काय करतंय? दुःख सगळ्या विक्षेपाचा काय करून टाकते? शोकनाश. आणि पुढे काय? दोन केवळ आनंद शिल्लक राहते. अवघ्याची अवघाची संसार सुखाचा करेल. त्याला काय म्हणायचं? आनंद. मग कोणत्या अवस्थेमध्ये मी ब्रह्माचं ज्ञान होते? पाचव्या अवस्था अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान. पुन्हा याच्यावर ते काय बऱ्याच. आणखी पुढे कोणता विषय आहे? मुख्य समन्वय. बाह्य ज्ञानाची प्रमाणांचा विचार. पुढे प्रमाण विचार. प्रमाणाचा विचार. 6 प्रमाण आहे ना? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. आहे काय? असे 6 प्रमाणाचा विचार शास्त्राने काय केलेला आहे? हे आपल्याला इंद्रियांच्या द्वारा जे ज्ञान होतं ते कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. पुढे धुऱ्यावरून कोणाचं ज्ञान होते? अग्नीचं. कोणतं प्रमाण? अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण. तुम्हाला अग्नी दिसतो का? आहे कशावरून म्हणतो? कारण ज्या अर्थीचं धूर आहे त्या अर्थीचे काय ऐकलं पाहिजे? एखाद्या माणसाला म्हणलं घ्या पेढे, म्हणलं कशा करायचं? तुम्हाला काय झाला? आणि आता परदेशात आहे की बाईचं हॉस्पिटलमध्ये. मग कोणत्या प्रमाणाने? शब्द प्रमाण. शब्द प्रमाण. पुढे कोणतं आहे? उपमान प्रमाण. ते गवई नावाचा प्राणी गायीसारखा दिसतो, पण गाय नसून काय? कोणत्या प्रमाणाने कळालं? मानतो. पुढे अर्थात करते. दिवसा काय करीत नाही? जेवत नाही. लठ्ठ दिसतो. मग कारण अन्नाशिवाय पुष्टी आली. दिवसा जर काय करीत नाही? जेवत नाही. पुष्टी आली कशी? रात्री. पुष्टी कशा? म्हणजे
सगळ्याला झोपी रात्रीच्या प्ररी बदामा सगळ्या खातात अर्थात वाटते जरा पुढे इतर भांडणं नाही घट नाही कशाकडून ज्ञान झालं तुम्हाला अभावावर अनुपलब्धी म्हणतात. असं कोणत्या प्रमाणाने आपल्याला ब्रह्मज्ञान होते? शब्द शास्त्रावर कळते ना. सर्वात श्रेष्ठ कोणतं प्रमाण आहे? शब्द तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते पुढे 6 वाजले 6 वाजले. 6 वाजले. राहिलेला विषय कधी? उद्या. उद्या.